चंदगड तालुक्यातील तुडे इथं आमदार शिवाजीराव पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न. विकासाच्या 400 पानांचं पुस्तक पूर्ण होईल तेव्हाच माझा विकास पूर्ण होईल. आमदार पाटील. काजू, रताळी, गुळ आणि गावठी कोंबडीसाठी प्रकल्प. पर्यटनाच्या विकासाला विशेष प्राधान्य. चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी 400 पानांचं पुस्तक पूर्ण करण्याचा संकल्प केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यानं येत्या 5 वर्षात तालुक्यातील एकही काम शिल्लक ठेवणार नाही अशी ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली. तुडिये इथं आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अशोक पाटील होते. आमदार पाटील यांनी चंदगडच्या विकासाचं संकल्पचित्र मांडताना सांगितलं की यापूर्वी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कधीही चंदगडला महत्त्व दिलं नव्हतं. मात्र आता सर्व अधिकाऱ्यांना इथं बोलावून चंदगडच्या समस्या सोडवण्याचं कार्य सुरू आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या पुढे जाऊन सुधारित शेतीकडे वळावं, यासाठी काजू, रताळी यासारख्या पिकांसाठी विशेष प्रकल्प उभारले जातील. गुळ प्रकल्प, ओल्या काजूचा प्रकल्प तसंच गावठी कोंबडीसारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाची मदत उपलब्ध करून दिली जाईल. पर्यटनाच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असून यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि महसूल वाढेल असंही त्यांनी सांगितलं. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, शांताराम पाटील आणि अनिल शिवणगेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार उपसरपंच अशोक पाटील, गणपती कोरजकर, सतीश पाटील, विष्णू गुरव आणि कृष्णा गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक के.एम. पाटील यांनी केलं तर आभार दाजीबा पाटील यांनी मानले. यावेळी दीपक पाटील, ज्योती पाटील, सचिन बल्लाळ, यशवंत सोनार, मोहन परब, भाऊकू पाटील, शामराव बेनके, उदयकुमार देशपांडे, तुकाराम बेनके, सुरेश सातवणेकर, अशोक कदम, कृष्णा गावडे, प्रताप सूर्यवंशी, मारुती मयेकर, अरुण पाटील, गोविंददास गिरी, एच.बी. पाटील आणि मोहन हुलजी आदी मान्यवर उपस्थित होते.